नमस्कार. साम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर निघाला आणि तो समृद्धीच्या दिशेनं वाटचाल अत्यंत जोरकसपणे करतोय अशा स्वरूपाचे चित्रही तयार झालं. मात्र आता ही समृद्धी शक्तिपीठापर्यंत पोहोचणार का, हा मूळ प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. एक मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पेललं आहे ते MSRDCनं गेल्या 10 वर्षात असे अनेक प्रकल्प जे सहजतेनं पूर्ण होतील असं वाटत नव्हतं, ज्याला अनेक वर्ष दशकं लागतील असं बोललं जात होतं, ते चुटकीसरकी काही वर्षामध्ये पूर्ण केले. मुळात ही आव्हानं ज्यांनी पेलली असे अधिकारी यासाठी म्हणून निश्चितपणे जे कार्य करतायत त्याला वाखाणणं हे गरजेचं आहे. आज MSRDCचे MD मॅनेजिंग डायरेक्टर स्वतः आपल्याबरोबर आहेत, अनिल गायकवाड सर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार सर. जसं मी म्हटलं की शिवधनुष्य होतं समृद्धी महामार्गाचं आणि ते तुम्ही उचललं आणि ते यशस्वी करूनही दाखवलं. मुळात ज्या वेळेला ही संकल्पना आली, कारण समृद्धी महामार्ग तसा काही खूप जुनी संकल्पना होती आणि ती सगळं तयार होतं आणि तो बांधायचा अशी काही परिस्थिती नव्हती. ज्यावेळेला ही संकल्पना समोर आली त्यावेळेला सर्वात पहिला प्रश्न मनात काय आला होता? नाही, वास्तविक पाहता आपला सर्वांना ज्ञातच आहे की 2015 साली आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेत याची घोषणा केली 2015मध्ये की हा नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेसवे निर्माण करायचा आहे. आणि त्यानंतर हा महाकाय प्रकल्प होता. जेव्हा घोषणा झाली त्यावेळेस आमच्यापुढे हे आव्हान होतं, खूप मोठं आव्हान होतं. एवढा मोठा प्रकल्प आहे आणि 701 किलोमीटरचा हा ग्रीनफील्ड प्रकल्प पूर्ण करणं तसं सोपं काम नाही आहे. कारण यापूर्वी आमच्या PWDमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा असा प्रकल्प एवढा मोठा आम्ही केलेला नव्हता. पूर्वी 1996मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची निर्मिती झाली त्यावेळेस गडकरी साहेब विभागाचे मंत्री होते. त्यानंतर महत्त्वाकांक्षी असे जे काही प्रकल्प केले गेले त्याच्यामध्ये 55 उड्डाणपुलाचे प्रकल्प असतील मुंबईमधले, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग असेल, वरळी बांद्रा हा सागरी सेतू असेल, अशी ही मोठी कामं त्या काळामध्ये पूर्ण केली गेली. आणि त्यानंतर 2010ला जेव्हा शेवटचा वरळी बांद्रा सिलिंग पूर्ण झाल्यानंतर 15मध्येच म्हणजे 10 नंतर 5 वर्षामध्ये 15मध्ये ही जी घोषणा झाली त्यानंतर हे मोठं आव्हान आमच्यासमोर होतं आणि निश्चितच हे आव्हानात्मक होतं. पण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. विभागाचे आमचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि त्यांनी हा सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. आणि ह्या दोघांच्या सहकार्यामुळं शासनस्तरावरती जो काही पाठिंबा लागतो ह्या प्रकल्पाला, तो पाठिंबा दिल्यामुळे आम्ही हे आव्हान सहजपणे पेलू शकलो.